खरोखर या जगात प्रेमभंगासारखे दुसरे दारुण दुःख असेल का? सत्ता, संपत्ती, कीर्ती, वैभव, पराक्रम, कर्तव्य सारी तुच्छ आहेत या दैवी प्रणयापुढे. विश्वामित्रा, विश्वामित्रा, मेनकेसाठी तो आपल्या तपस्येवर तिलांजली का दिलीस हे या दुर्दैवी शंतनूला आज बघलं. सत्यवती, सत्यवती, या बलाढ्य सम्राटाची तू काय दशा केली आहेस याची तुला कल्पना तरी आहे का? स्त्री प्रेमाने जीवन अवघे झाले एवढा बलाढ्य महापराक्रमी बुद्धिमान आणि ज्ञानी राजा पण त्या कोणीच्या नादापायी फुकट चाललाय. खरोखरच आमच्यासारख्या सामान्य व्यवहारी माणसांना जे शहाणपण सुचते ते या श्रेष्ठांच्या डोक्यात कसे रुजत नाही याचेच मला आश्चर्य वाटते. बरे मी विचारतो, आधी इतकी वर्ष विवाह वाचून काढायचीच कशाला? एक गंगा गेली, तिची दुसरी बहीण यमुना उभी करायची आणि संसाराला लागायचे, पण नाही. त्यावेळेस यांची गंगा भक्ती उतू चालली होती. आता बोलून चालून आम्हा पुरुषांचं मन कुठेतरी लडबडायचं, कधीतरी घोटाळा हा व्हायचाच. बाकी ती गोळ्याची पोर तसलीच मूर्ख वास्तवान. अशी कार्टी माझ्या घरात जन्माला आली असती तर 2 रट्टे लगावून लग्नाला उभी केली असती. अरे नाही म्हणते याचा अर्थ काय? बरे पण महाराजांचे तरी मला एक कळत नाही की याच एका पोरी वाचून त्यांचे लग्न अडून पडले आहे काय? अरे सम्राटाने आपला मनोदय नुसता प्रकट करायचाच काय तो अवकाश? देशोदेशीच्या रूपवान राजकन्या हातात हार घेऊन
हस्तिनापूरकडे लंगडे घालत धावत आल्या असत्या, पण नाही. बरे मी विचारतो, झाले गेले होऊन चुकले. आता याच एका पोरीसाठी आपले पंचप्राण इतके कासावीस झाले आहेत ना, मग मान्य करायची तिची अट आणि मोकळे व्हायचे. आता यांच्या मागून राज्यावर कोणी यायचे, ज्याचे ते बहुल घेतील, त्याची चिंता यांना कशाला, पण नाही. अरे मी म्हणतो, तसेही नाही तर घटकाभर त्या मूर्ख पोरीच्या समाधानासाठी हो म्हटले म्हणून बिघडले कुठे? बोलू नये, चालू नये, पुढे आपणास काय करायचे ते करून टाकले आणि मोकळे झाले. त्यावर वादंग आतापासून कशाला, पण नाही. अरे मी म्हणतो, तेही नाही ना जमत, मग सरळ राजदूत पाठवून पोरीला पकडून आणावी. गोडी गुलाबीने जमत नसेल तर चक्क जबरदस्ती करावी. अरे करून करून काय करणार ती गोळ्याची पोर? 4 दिवस रडेल, रुसेल आणि आपसूक अंतःपुरात रुळेल, पण नाही. पण युवराज, अरे बापरे, युवराज इकडेच येताना दिसत आहेत. आपण टळावे. प्रियदर्शना, अरे चुकतोयस तू. सोमलेश्वराचा पारिपत्य करण्यामधून माझ्याकडे दुसरं गत्यंतरच नव्हतं. पण युवराज, त्यातून ज्या क्षुद्र दासीच्या नादी लागून सोमलेश्वरानं राज्यात एवढा अनर्थ मांडला, त्या दासीचा माझ्या विनंतीप्रमाणे त्याग करण्याची त्यांनी सिद्धता दर्शवली असती तर मी त्याला खचित जीवदान दिलं असतं. विनाशकाल लढवला म्हणजे मोठमोठ्यांची देखील बुद्धी फिरते, यात काही शंका नाही. अन्यथा सोबलेश्वरानं आपल्या विनंतीला असे उर्मट उत्तर खात्रीने दिले नसते. प्रियदर्शना, सोमलेश्वराच्या उर्मट उत्तराची एक वेळ मी गय केली असती, पण राजाधिराज शंतनूचं मांडलित्व बघणाऱ्या राजाचं वर्तन हे सम्राट शंतनू प्रमाणे निरपवाद असायला नको का? ते खरे, पण युवराज, प्रीती ही अशी एक भावना आहे की प्रियदर्शना, प्रीतीची महती तू मला सांगू नकोस. प्रीती हे विरक्तीचे दुसरं रूप. सम्राट शंतनूची गाढ गंगाभक्ती आणि तिच्या माघारी त्यांनी स्वीकारलेले कडकडीत वैराग्य याला म्हणतात खरी प्रीती. अरे असल्या डोळ्यास प्रीतीचा लवलेश तरी तुला त्या सौवलेश्वराच्या कामुकतेत आढळला होता का? असली प्रीती सर्वांना कशी पेले? प्रसंगी एखाद्या माणसाचा तोल गेला. तोल गेला? अरे तोल जाईलच कसा? अरे बाबा, राजाचा तोल जाऊन कसं चालेल? वाऱ्याच्या वावटळीला पालापाचोळा विरविरत उडाला तरी वटवृक्षाने आपली मुळे जमिनीत घट्ट रोवलीच पाहिजे, नाही का? छे, प्रियदर्शना, ते काही नाही. मस्तकी राजमुकुट धारण करणाऱ्या पुण्य श्लोकांच्या चारित्र्याबाबत तडजोड संभवू शकत नाही. त्याबद्दल युवराज आपणास मुळी दुमत नाही. पण सौबलेश्वराच्या चिमुकल्या पुत्राकडे, युवराज शाल्वाकडे पाहून तरी त्याला आपण जीवदान द्यायला होते असे मला वाटते. सौवलेश्वराच्या वधाची आज्ञा देताना माझ्या अंतःकरणाची तडफड झाली नाही असं का तुला वाटतं? पण प्रियदर्शना, मला एक सांग, मी जे कृत्य केलं त्या केवळ कर्तव्य बुद्धीशिवाय माझा दुसरा कोणताही स्वार्थ नव्हता, हे निदान तुला तरी मान्य आहे ना? त्याबद्दल युवराज आपल्या शत्रूलाही शंका येणार नाही. पण जेवढ्या कठोरपणे सौबलेश्वराचा वध केला, तेवढ्याच प्रेमळपणे चिमुकल्या शाल्वाची समजूत घालून गादीवर देखील स्थापना केली. अरे बस झालं तर मग तेवढं समाधानही मला पुरेसं आहे. प्रियदर्शना, मला खात्री आहे हा सगळा वृत्तांत ऐकून आमच्या महाराजांना धन्यता वाटल्या वाचून राहणार नाही. युवराज, हे पहा, महाराज इकडेच येत आहे. अरे तर मग माझं भाग्य दूर यात शंकाच नाही. सम्राटांचा विजय असो. देवव्रता, वत्सा तुझे कुशल आहे ना? होय, तर आपल्या आशीर्वादानं माझं कुशल आहे. त्यात सौबलेश्वराचा वध झाला, युवराज शाल्व गादीवर आला, सौबल राज्यातला सगळा भ्रष्टाचार आता संपला. अखेर सौबलेश्वराचा वध झाला ना? होय, तर सुटला बिचारा. आता शाल्वाची शिक्षा सुरू झाली. देवव्रता, शाल्वाचा वध तू कधी करणार? तात अरे या राज मुकुटाचा भार माझ्याही मस्तकाला सोसेन असा झाला. या राजप्रसादाच्या कारागृहातून माझी मुक्तता तू कधी करणार? तात आपण हे काय बोलताय? युवराज, महाराजांची प्रकृती ठीक दिसत नाही वाटतं. चंडोला, अलीकडे महाराजांची मनस्थिती ठीक नाहीच आहे मुळी. चंडोला, अरे हे वृत्त मला तू तातडीने कळवायचं नाही का? राजवैद्याने महाराजांची परीक्षा तरी केली का? अरे निदान औषधोपचाराची काही योजना तरी झाली आहे की नाही? छे देवव्रता, मला काही देखील झालं नाही रे. तात आपण खुशाल नाही म्हणावं, पण आपल्या अंतःकरणातली व्यथा आपल्या हृदयावर स्पष्ट उमटलेली मला दिसते. अरे माणसाचं मन ही एक मोठी विचित्र वस्तू आहे. सुखाच्या पुष्प राशीवर या मनाला ठेवले तरी क्षुद्र काटे त्याला सलतात. आपल्या सुखाला सलणारे काटे कोणते आहेत ते मला दाखवा.
तात मी प्रतिज्ञेवर त्यांचा निराश करीन. वत्सा, खरंच काही दुःख अशी असतात की ती ज्याची त्यालाच कळतात, खूपतात, भोगावी लागतात. तुझी आई, माझी प्रिय पत्नी गंगा एक तपावर माझ्या संगीत सुखाचा संसार करून एक दिवस वचनभंगाचा निमित्त करून मला सोडून निघून गेली. तिच्या वियोगाचं दुःख माझं मला सोसावं लागलं ना. पोटी जन्माला आलेली नक्षत्रासारखी 7 मुले माझ्या डोळ्यात देखत तिने नदीच्या पात्रात सोडून दिली. त्या 7 पुत्रांच्या विचित्र गतीनं माझी पित्याच्या अंतःकरणाची जी तडफड झाली ती मला सहन करावी लागली ना. तात, ते 7 पुत्र म्हणजे वशिष्ठाने शाप दिलेले 7 वसुदेव होते, हेही आपण जाणता. आणि वसुनी मनुष्य जन्म घेण्यासाठी तात आपल्याला पितृत्व प्रदान केलं. हा आपल्या थोर चारित्र्याचा गौरवच नव्हे का? गौरव, होय. कुणास ठाऊक. आणि तात, जाताना माझ्या मातेने हा 8वा वसू आपला लाडका देवव्रत आपल्याच पायी अर्पण केला नव्हे का? अरे तू म्हणतोस ते खरंय, पण देवव्रता, तू माझा एकुलता एक पुत्र आहेस. धर्मवेद ते देखील म्हणतात की एकच पुत्र असणे म्हणजे निपुत्रिक असण्या इतकेच दुर्भाग्याचे आहे. का? आपण हे काय बोलताय? आपली मनस्थिती मला नीट समजावून सांगाल का? ते शक्य नाही, शक्य नाही, ते शक्य नाही. कोणाही पित्याला पुत्रापाशी प्रगट करता येऊ नये असेच ते शल्य आहे. प्राकनातले भोग अखेर माझे मलाच भोगले पाहिजे, माझे मलाच भोगले पाहिजे. तात, कोणाही पित्याला पुत्राजवळ प्रगट करता येऊ नये असं शल्य? निदर्शना, एकूण राजप्रासादात सारेच काही सुरळीत चालले असं मला दिसत नाही. तू महाराजांच्या मागोमाग जा आणि त्यांना नीट अंतःपुरात देऊन पोहोचव. जशी आपल्या युवराज. चंडोला, चंडोला, तू महाराजांच्या सहवासात अष्टौप्रहर असतोस. होय महाराज. तुला त्यांची व्यथा खात्रीनं माहीत असली पाहिजे. युवराज, जितकी आपणास तितकीच मला. मला तर त्यांच्या संदिग्ध बोलण्याचा काहीच बोध झाला नाही. युवराज, बोध न होण्यासारखं त्यात काहीही गुण नाही. धर्मवेत्ते म्हणतात एकच पुत्र असणं निपुत्रिक असण्या इतकं दुर्भाग्याचं, म्हणून महाराजांना हवा आणखी एक पुत्र. अरे पण धर्मवेत्ते म्हणतात म्हणून बरं का, महाराजांना हवा आणखी एक पुत्र. पुत्र काय असा आकाशातून पडत नाही, ती कुठे झाडाला लागत नाही. पुत्र प्राप्तीसाठी तरी पत्नी पाहिजेच की. अरे पण म्हणजे महाराज पुन्हा विवाहासाठी उत्सुक आहेत असं नाही. म्हणजे सम्राटांच्या मनात पुन्हा विवाहाची लालसा. अरे त्या गंगामाईच्या प्रीतीपायी 18 वर्षांचं कडकडीत वैराग्य ज्या नृपश्रेष्ठांना आचारलं, त्या महाराजांच्या पुन्हा विवाहाची लालसा. थांबा युवराज, हा नवीनच मुद्दा. महाराजांनी 18 वर्ष कडकडीत वैराग्य आचरलं, तसेच 18 वर्षात त्याला दुसऱ्या पुत्राची कधी उणीव भासली नाही. मग आजच अचानक धर्मवेत्यांची स्मृती महाराजांना का बरं यावी? खरंच आजचे एक पुत्रत्वाचं शल्य महाराजांना का बरं चालायला लागलं? यावरून बोध व्हावा, पुत्र हे नुसतं निमित्त, हेतू पत्नी. पुत्र हे नुसतं निमित्त, हेतू. चंडोला, चंडोला, तुला जे काही माहित आहे ते खरं खरं स्पष्टपणे सांग मला, नाहीतर या महाकोपिष्ट देवव्रताची गाडी ध्यानात ठेव. सांगतो युवराज, गोपायमान होऊ नका. महाराजांचं चित्त एकीकडे. महाराजांचं चित्त एकीकडे म्हणजे कधी कुणाच्या पायात? धीवर कन्या. ती धीरवर कन्या, ती गंगा किनाऱ्यावरची कोळ्याची पोर. हो, महाराजांनीला मागणी देखील घातली. महाराजांनी तिला लग्नासाठी मागणी घातली. हो, पण तिची अट मान्य झाली नाही म्हणून. कोणती अट? लवकर बोल. आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्रालाच गादी मिळावी असा तिने हट्ट धरला. चंडोला, वाटल्यास आवाज त्याला विचारा. माझ्याशी असत्य भाषण करण्याची तुझी हिंमत नाही. पण तुझी वाणी जर असत्य ठरली असती तर मला फार फार सुख झालं असतं. पण माझं तेवढं भाग्य या संपुष्टात आलेलं दिसतं. युवराज पदाची मला तमा नाही, पण सौबलेश्वराचं पिशाच खदखदा हसत मला हिरवीत माझ्या समोर थैतया नाचू लागेल. जा चंडोला, जा जा, तुला अभय आहे. या देवव्रताच्या सगळ्या शस्त्रांची धारच आज बोथट चाललेली आहे. कुणाही पित्याला पुत्राजवळ प्रगट करता येऊ नये असं शल्य, हेच ते लंपट शल्य. 18 वर्षांचं कडकडीत वैराग्य मातीत मिसळणार हेच ते शापी शल्य.
गंगेसारख्या तेजस्विनी संगे केलेल्या संसाराचं सार संपलं. अष्टवसूंचं भाग्यशाली पितृत्व मातीत मरगळून पडलं. कुरुवंशाचं थोर सत्व असं चिखलात सरपटू लागलं. अरे या मानदंडाचं मस्तक तरी आता शुभ्र उरलंय का? कैलासाच्या दृष्टीत उमेच्या तपस्येचं तेज उरलंय का? प्रीतीच्या उदरात मला तर दिसताय विषारी नाग. भक्तीच्या डोळ्यात पडलाय खोल आणि निष्ठा तर ठरली वांझोटी. उरलाय फक्त एकच, या विश्वाला व्यापून टाकणार वासनेत वळवळणार शल्य. अरे इथे आकाश गंगेवर सप्तर्षींची दाटी झाली आहे आणि या राजप्रासादात सगळीकडे एकच मातलाय वखवखलेलं शल्य. मस्तकी रुपेरी ध्वजा फडकली तरी हिरव्यागार मनाला समाधान नाही, समजूत नाही, तृप्ती नाही. सृष्टीचे सारे व्यापारात पालटल्यासारखे दिसत आहेत. काळ असा आलेला दिसतो की यापुढे पुत्रानं पित्याचं लग्न लावून द्यावं आणि आपल्या मात्या पित्यांची मुलं मांडीवर खेळवीत गुरुवारीत आयुष्य घालवावं. वृद्धांचे दोहत पुरविण्यासाठी कोवळ्या कुमारांनी वानप्रस्थ संपत करावा आणि कुमारिकांनी फुलं वेचून आपल्या मात्या पित्यांची शय्यागर सजवावी. आई गंगामाई, मात्याने तेही केलं असतं. तुझ्यासारख्या तपस्विनीचे पाय जर या राजगृहाला लागणार असते तर हा देवव्रत बालकाच्या पावलांनी मातेच्या स्वागतासाठी धावला असता. पण ती धीवर कन्या माझी माता नाही. माते नाही, सांग माते मी कोणची तपश्चर्या करू म्हणजे या एका बुभुक्षित मनाला मुक्ती मिळेल. सांग माते मी कोणता दिव्य आचारू म्हणजे भोग भोगून बकाळीला गेलेल्या या उपाशी पोटाची भूक भागेल. माते तुझ्या प्रसन्न प्रवाहात अखंड बुडून सुद्धा महाराजांचा कंठ शोष काही शमला नाही. सांग माते मी कोणत्या बलिदानाला सिद्ध होऊ म्हणजे यांच्या तृष्णेला तृप्ती लाभेल. शल्य शल्य शल्य. अरे सम्राट शंतनू एका धीवर कन्येच्या पायाशी, तर मग खचितच दैत्यांच्या दरबारात स्वर्गस्थ देवकन्या वार योषिता म्हणूनच विकल्या गेल्या असल्या पाहिजेत. युवराजांचे कुशल असो. कोण प्रियदर्शना तू? अरे अगदी वेळेवर आलास. महाराजांच्या दुःखाचं आणि दुखण्याचं कारण सापडलं. काय सांगता काय युवराज? सम्राटांच्या विवाहाची तयारी करायला हवी. वधूची निवड निश्चित झाली आहे. प्रियदर्शना, आता आपल्याला गंगा किनारी दाशराजाच्या कुटीत जायला हवं. बोल, केव्हा निघायचं? सम्राटांचा विवाह? छे. अरे वेड्या, त्यात तुला आश्चर्य ते काय वाटलं? गेल्या काही दिवसात झुंडीला लागून आमच्या महाराजांची काय अवस्था झाली आहे हे तू पाहिलं नाहीस? मग मला सांग प्रियदर्शना, त्यांच्या विवाहाबाबत मलाच पुढाकार घ्यायला नको का? पण युवराज, ती धीवर कन्या जिला पण पराशराच्या मिठीत तोंड बंद ठेव प्रियदर्शना. ही आता माझी माता होणार आहे आणि स्त्रियांच्या चारित्र्यावर त्यांच्या अपरोक्षपणा बोलणं हे देवव्रताचं ब्रीत नाही. पण युवराज, जिथे शब्द पांगळे ठरतात तिथे हा देवव्रत फक्त कृतीने बोलतो, आधी रथाकडे.